वागर्ताव्य संपृक्तो वागर्त प्रतिपत्ते जगदपितरो वंदे पार्वती परमेश्वरो अचिंत्य व्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने समस्त जगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः. प्रथम देवगुरूंचे स्मरण करून उपस्थित जमलेल्या सर्व भक्तवर्गांना शिष्यवर्गांना प्रीती नारायण सुप्रक आशीर्वाद करतात. आजच्या दिवसात आमचा अत्यंत आनंद आहे तसा की कोकण मठाधीश आज तांगेले शाखा मठांत प्रथमच तांगेले आगमन आम्ही तांकां टेकडे मेळिल्ले त्यांना सांगिल्लें. आम्ही मुंबईत आसतना आम्ही तांणी वाराणसी चातुर्मासाक वचचे अशें म्हणटाना मुंबईत तांगेले 4 दिवस वास्तव्य उरतले. त्या वास्तव्य कालावधींत आम्ही तांकां हांगा एक भेटी दिवचे आणि परस्पर मेळून सर्व भक्तवर्गांक आशीर्वाद करचे म्हणटाना तांणी पण ते उडगास दवरले आणि आम्ही पण ते उडगासान तांकां आमगेले लोकल कमिटी सेक्रेटरी श्री प्रमोद गायकंडे तांकां आमी धाडून दिले आणि तांकां विनंती पत्र दिवच्या तांकां सांगले म्हणटाना ताणें विनंती पत्र पळयता पळयताच पयलींच सांगलें की आमी हांगा येवन सर्व भक्तवर्गांक आशीर्वाद करतात आणि स्वाम्यांक मेळटा म्हणून निश्चितच सांगलें. तांगेली एक विनंती आसा की 550 वर्सां जाले निमित्तान तांगेले केंद्र मठाक म्हणटाना रामनामाचे घोड एक ह्या कलियुगांत म्हणटाना अत्यंत मनशाक आजकाल तशें पळोवचें गेलें म्हणलें जाल्यार स्वार्थ अहंकार आणि कामक्रोध आदी षड्रिपुजे सांगिल्ले असं म्हणटाना कलियुगांत ताजे प्रभाव हे दिवसेंदिवस वाढत आसा. हे वाढत आसा म्हणटाना जशे एक मदोन्मत्त जाल्लेलो जसो हस्ती असता त्या हस्तीचेर जर ताका कंट्रोलार जर हाडूंक जाय जाल्यार ताका अंकुश लावचे पडटा म्हणटाना हे अंकुश हे रामनामाच्या हातूंतल्यानच ते अंकुश हे लावचे जाता. कारण महादेवान सुद्धा हलाल विष घेता आसतना अमृत मंथन जेन्ना जाल्लें तेन्ना हलाल विष घेता आसतना कोणे घेवचे खंयचे देव तयार ना घेवच्याक. महादेवान जेन्ना हलाल विष घेवचे म्हणटाना तेन्ना सुद्धा रामनामाचेच हांगेल जप तो चलत आशिल्लो. म्हणटाना ह्या कलियुगांत हे जे षड्रिपू जे वाडिल्ले आसा अहंकार जो वाडिल्लो आसा स्पर्धात्मक जीवन हे जे जाल्लें आसा त्या जीवनाक स्पर्धात्मक जीवन जरी असले जाल्यार मुख्यतः आमकां आंतरिक मनशांती ही अत्यंत आवश्यक जावन आसा. आमी प्रत्येक विशयांत आमी सुख आमी शोधत आसता. सुखार्थ सर्वभूतानां मता सर्वा प्रवृत्त्या सुखंचन विना धर्मा तस्मात् धर्मपरो भवेत् म्हणून सांगिल्लें आसा. म्हणटना सुख प्राप्ती दुःख निवृत्ती हे जशी प्रत्येक प्राणी मात्रांची असता तशीच मानवाची ते चुकिल्ले ना. हे मानवाची चुकिल्ले ना म्हणटाना एक 50 वर्सां पयलीं म्हणा जावं 100 वर्सां पयलीं म्हणा मानव आशिल्लो. आतांय मानव आसा पण 50 वर्सां पयलीं जावं 100 वर्सां पयलीं मानव तो जे जीवन जगत आशिल्लो तो त्या वेळेक प्रयत्न करता आशिल्लो. पण त्या वेळेचे प्रयत्नाची ताका कितले मेळटाले तातूंत तो समाधानी रावता आशिल्लो आणि तातूंतल्यान तो जीवन तो चलयत आशिल्लो. आतांचे मनशाक कशें म्हटलें जाल्यार प्रयत्न करतात परंतु ते प्रयत्न केले जाले असले जाल्यार ताका जे मेळटा परंतु ते मेळिल्ले हातून तो अतृप्त आसता, समाधानी उरना. त्या समाधानी नाशिल्ल्या कारणान तो जे कितें ह्या भौतीक विशया पासून जे जे कितें सुख निर्माण करचे वस्तू म्हणा जे जे कितें तयार जायत आसा हे तयार जायत आसा जाल्यार तातूंतल्यान तो सुख हे शोधत आसा. ते शोधत आसा म्हणटाना ताका ते सुखाचे जे मुख्य जे कितें आसा ताजे अंतिम जे कितें आसा की जे समाधान म्हणा आनंद म्हणा की सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आसा परब्रह्म स्वरूप जो परमात्मा आसा त्या परब्रह्म स्वरूप ज्या परमात्म्याची कृपा संपादन करून घेवचे आणि हे जे मनुष्य जन्म ह्या जीवात्म्याक मेळिल्ले आसा ह्या जीवात्म्याक मेळिल्ले आसा म्हणटाना त्या वेळेक परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद स्वरूप जावन आशिल्लो जो परमात्मा तो राम असो विष्णू असो शिव असो कुलदेव असो आराध्य देव असो खंयचेय देव असो ज्या ज्या भावनेन ज्या ज्या श्रद्धेन
ज्या ज्या देवाचे स्मरण जो भक्तवर्ग करत असा किंवा त्याची पूजा उपासना आराधना मंत्रजप इत्यादी ध्यानधारणादी जो करत असा त्याचे मुख्य उद्देश किती म्हणले जाल्यार आंतरिक समाधान मनशांती आणि ह्या जीवात्म्याक म्हणजे केन्ना की ह्या हातूंतल्यान भायर पडून त्या परमात्म्याक मेळच्याक कशें जाता म्हणून तातूंतल्यान त्या सुखाच्या हातूंतल्यान म्हणल्यार भौतीक विशयापासून तो ते शोधत आसा. परंतु या भौतिक विषयापासून जरी कितेंय जरी शोधत असले जाल्यारय या भौतिक विषयापासून मेळचे जे सुख आनंद जे आसा हे ह्या पृथ्वी तलावयर मात्र ताका मेळटले. ताच्या नंतर ताका मेळचे कसलेच ताका येना. त्याच्या खातीरच ह्या कलियुगांत मनुष्याक जर ताच्या ह्या भौतिक सुखापासून जर ताका जर ताच्या हातूंतल्यान ताजे वयर जर ताका जर अंकुश जर लावूंक जाय जावं ताजे जे विषयाच्या हाजे पासून मेळचे जे आनंद सुख हे जे तातूंतल्यान ताका जर भायर जर पडूंक जाय आणि शाश्वत परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद स्वरूप जो परमात्मा आसा जो भगवंत आसा त्या भगवंताची कृपा जर संपादन करून घेवंक जाय जाल्यार रामनाम हे एकच सहज सुलभ ह्या कलियुगांत श्रेष्ठ म्हणून सांगिल्लें आसा. आमी कित्याक ताका प्रेरणा जास्तीत जास्त भक्तवर्गांक दिता आसा. स्वामीन एक संकल्प केल्लो आसा. तो संकल्प जेन्ना आमी खंयचे एक संकल्प करता त्या संकल्पाक केन्नाय विलंब लावचे नजो. कारण कित्याक म्हणलें जाल्यार त्या संकल्पाक जेन्ना विलंब लायता कारण चंचल ही मनक कृष्णा प्रमाती बलवदृढ म्हणून सांगिल्लें आसा. म्हणटना मन म्हणटना आज आमचे मन एक फुलाचे वास आमी जेन्ना घेता म्हणटना तेच मन क्षणाक आणि खंयचे तरी विशयाचेर वता. म्हणटना आज आमकां एक वस्तू प्राप्त जाली म्हणटना हें आमकां बरें दिसता. एक काही सेकंद आमकां बरें दिसता ना हाजे पेक्षा आनी खंयचें बरें आसलें जाल्यार बरें हें जातलें म्हण आमकां अशें जाता. तेन्ना धार्मीक विशयान म्हणा जावं आध्यात्मीक विशयान म्हणा किंवा परमात्म्याची कृपा परमात्म्याची उपासना आराधना करत आसतना हे मनाक जर स्थिरता जर मेळूंक जाय जाल्यार श्री रामचंद्राची उपासना महादेवाची उपासना तातल्या तातूनही श्रीरामाचो जप हे जाता तितले संख्येन आमी जेन्ना करता तातूंतल्यान मेळचे आनंद तुमकां म्हायती आसतलेच. आता स्वामीन एक संकल्प केल्लो आसा म्हणटना तुमी सर्व जण रामनाम घेता आसा म्हणटना आमी ते रामनाम सात्वीक रुपान आमी घेवंक जाय. आमी काय काय कडेन आयकलां आमी ते स्वामीन ते कित्याक अशें केल्लें आसा ताजे वेगळें हें जाता अशें जाता पळय आमी आयकिल्लें पण आमी ताका उत्तर दिवचें वचूंक ना. कित्याक आमी ताका उत्तर दिवप म्हणून आमी ताका सपोर्ट केल्ल्या भशेन जाता. म्हणल्यार ताज्याक आमी कितें तरी उत्तर दिल्ले भशेन जाता पण आमी ताका कांयच उत्तर दिवचें वचूंक ना. कारण जे नांव शाश्वत जावन आसा सुख स्वरूप जावन आसा परब्रह्म स्वरूप जावन आसा सच्चिदानंद स्वरूप जावन आसा की ज्या नांवान सर्व जे असुरांचोय नाश जाल्लो आसा आणि सर्वांचे हे जाल्लें आसा बरें हे जाल्लें आसा म्हणटना आणि आमी एक व्यक्तीचें एक नांव आसता पळय आत्माराम म्हणून एक नांव आसता पळय. आत्माराम म्हणटना कशें तें आत्मा आणि राम म्हणटना दोन्ही एकच आसा. म्हणटना हे रामाचें नांव इतलें हें आसा की सर्व जे पाप आसा ते सर्व हे भायर पडटा आणि जो शाश्वत सुख समाधान परब्रह्म स्वरूप सच्चिदानंद स्वरूप जो परमात्मा आसा ते आनंद आमकां अंतःकरणांतल्यान आमकां अनुभवचेक मेळटा. तेन्ना सांगचे विचार इतलेच की आतां तांणी गुरूंचें उदाहरण दिलें. गुरूंचें मार्गदर्शन जाय बरोबर आसा. गुरूंचें मार्गदर्शन समाजाक अत्यंत आवश्यक जावन आसा. परंतु जेन्ना मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन कित्या खातीर करतात हे सर्व भक्तवर्गान सर्व शिष्यवर्गान एक अंतःकरणांतल्यान ते लक्षात घेवंक जाय. अशें वयल्यार आयकलें नळी फुंकले सोनारी इकडून तिकडून गेले वारे म्हणून तशें आसूं जायना. कितें कळ्ळें न्ही. ते आमी भितर ते आमी आत्मसात करून घेवंक जाय. आमकां बुद्धी दिल्ली आसा आमकां अंतःकरण दिल्लें आसा आमकां तदनुकूल सर्व आमकां इंद्रिय त्या परमात्म्यान दिल्ले आसा. त्या प्रत्येक इंद्रियाची ती देवता आसा. ती देवता आसा म्हणटना ते देवताची सुद्दां आमी तो मान दवरूंक घेवंक जाय. आमी प्रत्येकाची आमी ते मान दवरूंक घेवंक जाय. प्रत्येकाक ती देवता आसा म्हणटा त्या प्रत्येक देवता भितर म्हणटना ते देवता म्हणटना ते सच्चिदानंद स्वरूप तो परमात्माच आसा श्रीरामच आसा महादेवच आसा. म्हणटना हे आमी जेन्ना लक्षात घेवन जेन्ना गुरू आमकां जेन्ना मार्गदर्शन करतात ते आमी लक्षात घेवन आत्मसात करून घेवन आमी आमचें चिंतन स्मरण आमी भगवत चिंतन स्मरण आमी करून घेवंक जाय. जशी तुमी सकाळी उठले की प्रपंचाक कशी प्राधान्यता दिता तुमकां 8 वाजता ऑफिसाक पावूंक जाय 8 वाजता आणि तुमचें दुकान ओपन करूंक जाय आणि तुम्ही बरोबर 6 वाजता ऑफिस सुटता बरोबर 9 वाजता दुकान बंद करता. हे टायमाचे तर कशें तुमी हे करतात तशेंच त्या श्रीरामाचे जेन्ना आमी जप आराधना आमी जेन्ना करतात
ताका आम्ही वेळान वेळ जास्तीत जास्त दिवंक जाय. कारण 8 वाजता सकाळी 6 वाजता आम्ही सकाळी 8 जावन 6 जे कितें टायमींग आसा त्या आम्ही वेळेक हे आसता. पण ह्या श्रीरामाच्या नावाक वेळेचे बंधन ना, खंयचेय बंधन ना, कसलेय बंधन ना. परंतु ज्या गुरूंच्या मुखांतल्यान जे रामनाम जप तुमकां जे सांगिल्ले आसा तातूंत आमी पावित्रता सात्विक हेच्या दृश्टीन आमी तो विचार मनान धारण करूंक जाय, त्या प्रमाणे तो जप करूंक जाय. जाल्यार ताचे सार्थक आणि सर्व भक्ता वर्गांक त्या परमात्म्याची कृपा संपादन करून घेवच्याक ह्या कलियुगांतच सहज सुलभ म्हणून सांगिल्ले आसा. त्याच्या खातीरच तुम्ही सर्वजणांक अत्यंत आनंदान तुम्ही श्री रामचंद्राचे श्रीरामाचे तुम्ही नाव घ्या. गुरून जे कितें मार्गदर्शन केल्लें आसा त्या मार्गदर्शन अनुसरून आत्मसात करून घेवन तुम्ही मुखारचे सर्व भक्तवर्गांचे सदैव कल्याण जातले. आमकांय आज अतिशय आनंद जाल्लो आसा. स्वाम्यान आमगेले एक आत्मीयतेन तांकां आमी सांगिल्ल्याक म्हणटान तांणी आयच्या दिसाक तांगेले जे जे कितें कार्यक्रम आसा ते बाजूक दवरून घेवन तांणी आज हांगा येवन मुद्दाम हांगा प्रथम वार हांगा आमगेले शाखा मठांत हांगा येवन आमी दोनूय स्वामी आमी मेळ्ळे. देवदर्शन समाधी दर्शन हांगा घेतले. आमी अशीच पुनः पुनः मेळचे तशी देवान तो योग घडवून हाडून 4 डिसेंबराक आमची विनंती केली आसा. आमी अवश्य त्या दिसाक आमी भेटी दितात आनी करतात, मार्गदर्शन करतात. इतले सांगून मेळिल्ल्या तुम्ही सर्व भक्तवर्गांक शिष्यवर्गांक अशीच धर्मांतरची सद्बुद्धी सद्विचार सत्प्रेरणा प्राप्त करून देव सर्वांचे उत्तरोत्तर कल्याण जावं म्हणून आशीर्वाद करतात. मंगलम भगवान विष्णु मंगलम मधुसूदनः मंगलम देवकी पुत्रः मंगलम गरुडध्वजः श्रीरामं हनुमत्सेव्यं श्रीकृष्णं भीमसेवितं श्रीव्यासं श्रीमदानंद तीर्थसंसेवितं भजे. ब्रह्माण्डाः सुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियःपतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मनि. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम्. औंध वर्ष अत्यंत संतोषाचा विषय असा. हे एक विश्वावसु नाम संवत्सराचे आरंभातल्यानची आता द्वितीय पंथा स्वाम्याला एक संदर्शन तशी स्वाम्याला एक उभय स्वामीला उपस्थितीन तू समाज बांधवांक आशीर्वाद करता आसले. हे विश्वावसु नाम संवत्सराची सेकंड पंथा अशी जाता आसा. आणि आयच्या दिवसाक वैक्याची द्वितीया तिथी दिवस उभय स्वामीले युती जाता आसा. सो असले एक पुण्यतम क्षेत्र जावन आशिल्लें तसले बालकेश्वर अंतू स्वामीले कबळे मठांतू स्वामीले हे प्रप्रथम पंथ आमगेला हांगा आगमन जाता आसा. त्या निमित्तान सर्व ही कवळे मठाचे सर्व ही शिष्यवर्गांनी अत्यंत प्रीतीपूर्वक जाऊन तुम्ही स्वागत केलं बद्दल आम्ही प्रप्रथम पंथ आम्ही संतोष अभिव्यक्त करताची. स्वाम्यान वैद्याची प्रीतीपूर्वक जाऊन गेलो आमका हांगाचे मठाचे संदर्शन इत्यादी करूसून हे संपूर्ण मठाचे कसं एक इतिहास असा त्याचे बद्दल वैद्याची त्यांनी आमका सर्व ही विषयी माहिती त्यांनी सांगितलं असा. त्यानेशीची होड मनान आमगेले राम नाम जपाक वैक्याची त्यांनी मस्त सहकार दाखवला असा. त्यांनी अनेक त्यांनी उडुपी गेले. उडुपी गेलताना रघुनायक जप केंद्रांत वचून गेलो. थंय वैक्याची त्यांनी भेट दिले. आमगेले सागर शिवमोगा असताना वैक्याची थंय बसून रामनामाकय त्यांनी बसले. इकडे आस्तू वैक्याची त्यांनी ओढ मन दाखवून गेलो. सांगेले ह्या मठांत तू एक पान नाम राम नाम करेतो म्हणून गेलो. वैक्याची त्यांनी एक उद्घोष दिला म्हळ्यार तांचे एक आमगेल्या मठा बद्दल कसं एक अभिमान असा त्या त्यांनी दाखवून दिला असा. त्या निमित्तान एक आमगेले एक इच्छा असा की कसं एक आम्ही सांगताना मूरक्य मुक्ताया म्हणून सांगताची कसं एक आरंभ केले 3 पंथा. हेकडेन तू कुमटांत एकदा भेट जाले. आता बालकेश्वरांत वापस आमगेल भेट जाले. आमगेले एक मन असा आता गोवांत वैक्याची स्वाम्याला आगमन जाल्यार तिसरी भेट
पण एक विश्वावसु नाम वय एक मासांत म्हणजे एका वर्षात विश्वावसु नाम संवत्सरात 3 पंथा स्वाम्याला भेटी जाली तसले एक संदर्भ निर्माण जाता. एक प्रत्येक लोकांक एक गुरु म्हणले जाऊ का त्या नैशीची हांगापैकीची आमगेले पहिले गुरु म्हणजे आमगेले परम गुरु स्वामी हांगा 1963 याक हांगा मठ हांगा स्थापन जाता फाउंडेशन टाइम मारी तिनी स्वामी हांगा आशिल म्हणले उल्लेख मिळता. तदनंतर 1978 आक आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामी हांगा पूर्णानंद वसती गृह हांगा निर्माण जाल्लो आसा. तुम्ही यद्राकाचे आरंभ येताना एक व्हड ते एक इमारत दिसता थंय स्वाम्यान आईले उल्लेख मिळता. तदनंतर 2011 पैकीची आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामी हांगा आईले उल्लेख मिळता. सो लागी लागी आता 14 वर्षानंतर वापस गोकर्ण पर्तगाली मठा स्वामी आज वालकेश्वराक येवची तशी जागा. अशी एक निकट संबंध एक कवळे मठाक जेव्हा पर्तगाली मठाक असेल एक अविनाभाव संबंध असा. त्यानेशीची उभय स्वाम्याले केंद्र मठ गोवांतूच असा. त्या निमित्तान ताची एक अनेक संबंध असा गोंयकार म्हणून घेऊन आमकां संबोधन करतात. सो असेल एक अविनाभाव संबंध कवळे मठाक आणि पर्तगाली मठाक असा. किंतु एक समाजाक गुरू असलेली समाजाक कशी एक अभिवृद्धी जाता म्हणले परंपरागत जावन घेऊन आमकां पळोवन घेऊन आयिल्लो आसा. केन्नाय आमी सांगताची कसने जावं एक गुरू म्हणून का तो गुरू म्हणून घेऊन आसा म्हणून घेऊन एक जर आमकां एक धैर्य आयलें म्हळ्यार ताका मनशाक कितली की ताका 100 पटेन ताका एक धैर्य येता ना. कसने कर काम कसने भिव काम ना. स्वामीले एक मंत्राक्षत आसा स्वामीले एक वाक्य आसा हांव मुखार सरतालोच कडे कसं जाता पळोवं स्वाम्यान सांगलें न्ही बे मुखार सुच. सो ते धैर्य खंयतल्यान आयलें ते स्वाम्याले एक उतराक स्वाम्याले एक मंत्राक्षत एक ताका बल आयलें हांव मुखार सुरचेच. ताका कितलेय गोंधळ असल्यार बैकेची ते स्वाम्यान एक मार्ग दाखयलो फुडें मागेल मागची एक स्वामी आसा म्हण फुडें आस पळय तागेले ते चिंतनाची विंगड जावन घेवन वता. आमी केन्नाय एक उदाहरण दितात. एक पंथा एक गाय चरोच कितें ग्रेसिंग म्हणून सांगतात ते खंयची रानांत गेले. रानांत वचत असताना रानांत सिंह वैके उरता वाघ वैके उरता जिंक वैके उरता अनेक रितीचे पशु पक्षी थंय उरतात. सो गाय थंय चरोचे गेलतना एक वाघ येता आणि वाघाला काम करत आसा ताका 3-4 दिवस जाले ताका कसले पोटाक ना बरे गाय दिसलो म्हण फुडें ना फाट लागचे चाल केले म्हळ्यार गायक धोर गेलो खावचे म्हणून आज बरे आहार मेळता म्हणून ते गायची मातशी धांवचे चाल. गाय आपल्याला प्राण रक्षण करता म्हणून कितें ते धांवचे चाल केले. एक दिकान वाघही धांवता खावची कितेरी एक दिकान गायी धांवता आपल्याला जीव रक्षण करचे कितें. सो दोगी लोक धांवत आसाची अंतिम जावन घेवन कसं जाता की म्हळ्यार एक तळ आहे ते खंयचे तळ की म्हळ्यार दलदल म्हणून घेवन आमी सांगतात हिंदीन सांगताना म्हळ्यार ती माती आसा आनी उदकय आसा किंतु तांतू पडल्यार ते सकल तांडून घेता. तुम्ही स्विमिंग करचे जायना तुमकां मूव करचे कनी जायना हात पाय काडल्यार मागीर वयर येवचें जायना. सो तसल तरेचे एक दलदल थंय उरता. गाय कसं करता म्हळ्यार प्राण रक्षण करचे कितेरी उड्डून सोडता आणि त्या दलदलांत मध्ये खंय वचून घेवन फसता. आता हात पाय हे करचे जायना स्विमिंग करचे जायना कसने करचे जायना. हे दिकान कसं वाघ आसा आपल्या पोटाक भूक म्हणून गेलो तेही जंप करता किंतु तेही जंप केल्यानंतर त्या वाघाक आणि गायक एक अंतर आसा. ते गाय वैकेची दलदलांत पडलेला आसा आणि वाघ वैके ते तळ्यांत तेही पडलेला आसा किंतु दोगी लोकां मध्ये अंतर आसा. गायक रक्षण करून घेवचेक जाताना आणि हे दिकान वाघाक वैके खावचेक जाताना कित्याक म्हळ्यार ते दलदल आशिल्ल्याच्यान सकल तांडून घेता आसा पाय आणि कसने हे करचेक जायना फ्री मुवमेंट कसने करचेक जायना. सो दोगी लोक थंय फसलेच. गायक मुखार सुचेत जाताना ना हांगा वाघाक ते गाय खावचेक जाताना. सो दोगी लोक थंय आसाच. आमी ते स्टॅच्यू म्हणटा पळय लोक काय स्टॅच्यू म्हणून कशी तशीच आसा दोगी लोक.
कडेरी हगूर जाल्या नंतर हरशी एक वार्तालाप चाल जाता दनपारा जाल्ले सांजेरी एक हरशी एक वार्तालाप जायत असताना त्यांना गायक विचारले गायन ते वाघाक विचारले तुका कोणे तरी आसवे तुगेलो विचारतालो हे करता तुगेलो कोणे तरी यजमान जाव आसवे म्हाका कणी कित्याक यजमान जावका हांवची ची जंगला रायू आमी ताका जंगला राय म्हणटरी वाघ की सिंह की जंगलांत हांवची ची होड प्राणी हांवची लोकांक हे करता म्हाका पळोवन उठलो भिताची आनी म्हाका कोण यजमान जावका म्हाका न्ही गुरू म्हाका कोणे नाच हांवची ची म्हणून न्हू तो सांगता तेन्ना हे गायन वाघाक प्रश्न विचारले नंतर वाघान गायक विचारले तू म्हाका विचारले न्ही म्हाका कोण आसा आनी कितें कितें तुका कोण आसा म्हणून विचारले गाय तुका कोण आसा म्हणून गायक वाघान प्रश्न विचारतना गायन सांगले पळय मागीर एकलो यजमान म्हणून आसा ताका गोपालक म्हणून आमी सांगताच तो केन्नाच पळय सकाळी दूध काडटा आनी म्हाका चरोवचेक पेटयता आनी हांव चरोवन गेलो वापस सांजेरी गोधुळीचे समयाचेर हांव केन्नाही प्रवेश करता आज ही गोधुळी प्रवेश मागेल जायना मागीर केन्ना गोधुळी प्रवेश जायना तेन्ना तो मागीर यजमान कसं करता की म्हळ्यार मागीर गाय खंय गेल्या म्हणून गेलो तो सोदत हे जंगलांत येता आनी केन्ना म्हाका तागेले शब्द आयकता तेन्ना हांवें आंबे मळ्या पुरो तो हांगा घेवन गेलो म्हाका हे करता आनी आंबे मळ कडेनच पळय म्हाका हे दलदलांतल्यान भायर काडता किंतु तुका भायर काडतालो कोणेही ना तूं हांगाची मरचे किंतु म्हाका रक्षण करतालो मागेल एकलो यजमान आसा हांव आयिल्लो नाशिल्लो पळोवन गेलो तो येवन गेलो म्हाका सोदून गेलो फाल्यां खांतुलें काण गेलो म्हाका वापस घेवन गेलो वता तुका कोण काडता तुका काडचे गेल्यारच पळय तूं वापस ताका खाता देखून तुका कोणेही ची काडनाची किंतु म्हाका कस पळय तो काडतालो एकलो यजमान आसा आनी तोचीच मागेल गुरू तशीच आमगेल समाजाक केन्नाही कष्ट येवो कसलेय त्रास येवो तंतुलेन काडचेक आमकां गुरू आशिल्ल्या निमित्तान आमगेल समाज अत्यंत भाग्यवंत की कसले एक संदर्भ आयला बा एक सामाजिक विचार आयलो एक धार्मिक विचार आयलो ना अन्य खंयचे तरी तुमगेल कुटुंबाचे कसले विचार आयलो तेन्ना स्वामेल मार्गदर्शन घेवन ते जल निमित्तानच केलो लोकांक फाल्यां एक बिल्डिंग उद्घाटन करका स्वामेल हस्तेन करता कारण कसन की म्हळ्यार स्वामेन येवन एक आशीर्वाद केले निमित्तान ते स्वामेले एक आशीर्वादा निमित्तानच ही बर जालें म्हणलें अनेक उदाहरणां दृश्टी आमकां पळोवचेक मेळटा तसले एक संदर्भांत आयच्या दिवसाक 2 मठा स्वामे असल एक पवित्र वालकेश्वर देवस्थानांत वालकेश्वर मठांत दोन्ही स्वामेले भेट जाल्ले हे अत्यंत संतोषाचे विषय केले उठ लोकांक मेळना काली मात्र हाजे बद्दल उठूची निश्चय जावन कालच्या दिवसाक हे जाले एक वारा पयलेची सांगिल्लें आसलें आनीक चड लोक येवन बसता आशिल्ले किंतु तितले हे नाशिल्ले किंतु खंयची एक निमित्तान प्रमोद गायतोंडे ताणें आयलो आनी ताणें विनंती दवरले त्या न्हयशीची कवळे मठा स्वाम्यान वैकेची आमी हेगडेन तूं आसतना तांणी वैकेची सहर्ष जावन घेवन आमकां सांगिल्लें आमी मुंबय आसाची मुंबय आसतना आमी तुमकां थंय आपुका म्हणून तांगे मन आसा लागी 2-2.5 म्हयने पयले सांगिल्लो तसलो शब्द स्वाम्यान आज सत्य करून दाखयला हेगडे भेटीला मी आमगेले रामनवमी जाल्या नंतर चैत्र मासांत तू आमी भेटिले आत्ता आषाढ मास आसा सो लागी 2-2.5 म्हयन्यान तू ते एक उडकास दवर घेवन स्वाम्यान तांकां एक प्रमोद हेगडे पेटोवन घेवन प्रमोद कामत गायतोंडेक पेटोवन घेवन स्वाम्यान थंय तांगेले एक विचार घे म्हळें आमकांही आयच्या दिवसाक हे आशिल्लें किंतु स्वाम्याल आयले फुड्यान आमी पयलीं सांगलें की आमी येवचेची आनी आमी येताची म्हणून आमी खाली समयाचे एक आमचे कन्फर्मेशन दी म्हणून आमी इतल्याची तांगेले एक सांगिल्लें कित्याक की म्हळ्यार शेनवार जाल्ल्या निमित्तान एकदम वडारांत लोक पातपुजेकांनी आयले री तांकांही उठू कोण घेवन भायर सरचेक खंय तरी विळंब जावचें नाका म्हणल्यार एक उद्देशानची आमी ते एक विशय सांगिल्ले त्या प्रमाणे आयच्या दिवसाक उभय स्वामेल हांगा संगम जाल्लो आसा अनेक लोकांक हांगा आयिल्लो आसाची आनी चड आमी समय घेवनाची स्वामेल ही आशीर्वाद तांणी करचो आसा हाजे पयले
कुमतांत वैकेची सहर्ष आम्ही भेट घेतलेला आहे. आज वैकेची सहर्ष भेट घेऊन तसं एक संदर्भ प्राप्त झाल्याबद्दल मस्त आम्ही संतोष असाची. आम्ही रामदेव वीर विठ्ठल आले की ह्याची प्रार्थना करताची की मुकाबील दिवसांतू आमगेले कवळे मठाचे आणि एक परतगाळी मठाचे कसं एक बांधव्य असा ते बांधव्य आणिकची अभिवृद्धी जाऊ का तशीची दोन्ही मठाचे शिष्यवर्गान अशीची प्रीती विश्वासू प्रेमपूर्वक जाऊन गेनुची त्यांनी मुखार सुका म्हणल्या ह्याचीच आम्ही रामदेव वीर विठ्ठल आले की प्रार्थना करताची. त्यानेशी आम्ही केन्नाही सांगताच NKGSP बँक हे आमगेले समाजाची बँक. सो NKGSP बँकाचे कशी की म्हळ्यार तंतू आमगेल गुरु आणि आमगेल गुरु आणि आमगेले उठू त्याचे गावाचे एक एक इनिशियल्स असाचे. गुरुला आणि आमगेले गुरु काही 3 गाव लागता आणि आमक वैकेची 3 गाव लागता. NKGSP 5 असाकडे बी आणि बँक म्हणून ऍड करा. सो अशी स अक्षरच नव्हे ते सही अक्षराक आम्ही केन्नाही सांगतात आम्ही दोघी स्वाम्या NKGSP संबंध पाविल्या कशी की म्हळ्यार आमगेले गुरु त्यांनी जन्म आयले तांगेले अवसूल घर नायकीन कट्टे. सो NKGSP तो येन्ना थंय येता कडे के आम्ही जन्म आयले कासरकोडान. सो आमगेले गुरु नायकीन कट्टे आम्ही कासरकोडांत जन्म आयले. NKG जी म्हळ्यार आमगेले स्वामेले शिक्षण आहे ते उठू जाल्ले गोंगोळ्ळींतू. सो NKGS आमगेले प्रिय गुरुवर्य स्वामेले मूल गाव सेनापूर. सो NKGSB म्हळ्यार आम्ही शिक्षण घेतले उठूची बेळगावांत. तदनंतर एक बँक कसं एक बी असा तुमगेले NKGSB तो येता पण आणि एक बँक म्हळ्यार बी कसं असा आमगेले मूल गाव भटकळ. सो आम्ही केन्नाही आमगेले स्वामेले उलयतना उभय स्वामेले गाव NKGSB बँकांतूच आसा म्हणून आमी केन्नाही सांगता आशिल्ले. सो असले एक संबंध उभय स्वाम्याले आता असा तशीच एक संस्थेचे असा. हाजे पहिले ही उभय स्वाम्या NKGSB बँकाक गेलेली वैकेची आमकां स्मरण असा की तो आयच्या दिवसाक उभय स्वाम्याले हे आगमनाचे नाजाल्यार आमगेले आगमना संदर्भात ना उभय स्वाम्याले एक हांगा भेट जाता म्हणले एक उत्सुकतेन अनेक समाज बांधव आयिल्ले आसाची. आयिल्ले तसले सर्वही समाज बांधवांक त्यांनी करत असलेल्या उद्योग व्यवसायांतू तांगेले जीवनांतू नित्य निरंतर क्षेमाभिवृद्धी नांदतुरो अशी देवचरणी गुरुचरणी प्रार्थना करीत आमगेले आशीर्वाद परभाषणाच्या मी मंगल करीताची. श्री कृष्णार्पण. बोलो श्रीमद विद्याधीश तीर्थ स्वामी गुरु महाराज की जय. श्री संस्थान गोकर्ण वर्तकाल जीवोत्तम मठाधीश की जय.